कायमचा इथे राहायला आलेला आहे आणि जर तो इथे राहणार असेल तर आपल्याला घर सोडावं लागेल. तो कशाला इथे राहायला येतोय? महिन्याभराच्या आत US ला परत जाईल तो. नाही नाही, हा म्हणतो ते बरोबर आहे. काहीच बॅगा भरायला घ्या. बहुतेक आता आपल्याला या घराबाहेर जावं लागणार आहे. आत्ताच जावं लागणार आहे की काय? आपल्याला बॅगा पण भरून देणार नाही का? तू थांब, मी आता त्याच्याशी बोलतो बघ. नाही तू नको बोलूस रे. थांब जरा. अजून गोंधळ वाढवून ठेवशील तू. मी बोलतो. अरे कोणी घर देता का रे? घर या तुफानाला कोणी घर देता का रे? गाईस, मोरे काका. काका हे तुफान भिंतीन वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून इतस्तता सैर भैर भटकतय रे. कोणी घर देता का रे त्याला? काका काय होतं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सगळं ठीक आहे ना काका? काका, नटसम्राट पाहिलं आणि आता झोप येत नाहीये का? नाही घाबरू नका काका, आम्ही तुमची अवस्था तशी होऊ देणार नाही. अरे होऊ देणार नाही काय रे? झाली रे माझी अवस्था ही अशी. काका इथे बस. अरे या घराचा मालक असूनही मला झोपायला जागा देते. काहीतरीच काय काका, तुमचंच तर घर आहे नाही? हो, म्हणजे सोफा एकदम कम्फर्टेबल आहे का? नाव काढायचं नाही त्या सोफ्याचं, सांगून ठेवतोय. अरे गेले 2 तास त्या सोफ्यावर मी या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर तळमळतोय रे. माझ्या पाठीची वाट लागली. मला एक बेड हवाय रे, बेड. या तुफानाला एक बेड देता का? बेड. हे तळमळतंय रे हे तुफान. एका बेड वाचून, एका उशी वाचून, एका चादरी वाचून, एका उशीच्या आभऱ्या वाचून कुणीतरी बेड देता का रे? बेड. अरे त्या सोफ्यात मावेल ते तुफान कसलं मला सांग. कोणी बेड द्या रे, बेड. जर नाही दिलं कोणी बेड तर मी इथे झोपणार आहे. आता मला नाही. काय बोलताय असं? त्या दोन्ही घरांचा मालक असूनही मला कोणी झोपायला बेड देत नाही रे. तुम्ही ओके ओके, आपण एक काम करूया. तुम्ही माझ्या बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपतो. झालं? रे काळजी तुलाच. मी बोलणार होतो तेवढं हा बोलला. ठीक आहे विनय, तू पाय चेप म्हणजे तुलाही काळजी हे सिद्ध होईल. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे मी. तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभ्या हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके